चला तर आज बनवूया मस्तपैकी अशी चमचमीत पत्तागोबीची भाजी। तर त्यासाठी मी इथे पॅन तापत ठेवलेला आहे, त्यात टाकलेलं आहे तेल, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाचं पेस्ट, टोमॅटो, त्यात मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार, छान मिक्स करायचे व्यवस्थित। त्यानंतर इथे मी 2 तास हरभऱ्याची डाळ भिजवत ठेवली होती ती टाकलेली आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर टाकायचे 1 वाटी पाणी। इथे फार पाण्याची गरज नाही, आपण डाळ भिजवून घेतलेली आहे आणि एक 10 मिनिटे झाकण ठेवून आपण डाळीला शिजवून घेऊया। त्यानंतर इथे बारीक चिरून घेतलेली पत्तागोबी टाकलेली आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपण वाफू देऊया। पुन्हा झाकण काढून मिक्स करून घ्यायचे सगळे व्यवस्थित। मिक्स झाली की त्यात टाकूया गरम मसाला पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपण 5-10 मिनिटे झाकण ठेवून मस्त अशी पत्तागोबी ची भाजी तयार आहे। हे बघा, खूपच टेस्टी लागते ही भाजी खायला। तर एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने भाजी, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।